फेरीला सुरुवात होते. सामना 4 ओव्हरचा आहे. पहिल्या 4 ओव्हरसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाजामध्ये करूया बदल. ऐकूया आमचे मित्र अमितजी म्हात्रे. शुक्रिया दीपक सर, शुभ संध्या और सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। तो दलो सलामी बैट्समैन मिस्टर सूरज पाटिल और अक्षय पवार ये जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है और अंपायर सिग्नल दे रहे हैं कि ये मैच को हम शुरुआत करते हैं। सूरज के लिए गेंद घूम के खेलने की कोशिश, बल्ले का किनारा लगा, गेंद पीछे चली गई, रनर का मौका हाथ से गया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक अच्छा तालमेल और फिलहाल एक सिंगल के साथ खाता ओपन जरूर कर दिया है। और एक बार फिर से गेंद थर्ड मैन के क्षेत्र में, यहां एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ पवार ने खाता ओपन किया खुद का और टीम का स्कोर पहुंचा है 3 रन। और ये बबलिया देखिए हमारे अभी भी मैच को देख रहे, एक साइड में काम कर रहे हैं और एक साइड में मैच का आनंद, और धीरे धीरे ये आते ही रहेंगे। और ये बॉल अच्छी थी लेकिन इसे समझ नहीं सका सूरज पाटिल। और फिलहाल ये प्रथमेश मोगल, उनका भी हार्दिक स्वागत। जरूर हम मानघर के मैदान के ऊपर है और ये सिद्धेश मोगल भी आ चुके हैं। आकाश म्हात्रे तैयारी के साथ ये सभी इस बार मैच को देख रहे हैं, लेकिन यहाँ बल्ला तेजी के साथ नहीं घूम रहा है जितना जोर से घूमना चाहिए। लेकिन ये सिंगल तो जरूर आ रहे, रन तो मिले, एक सिंगल और स्कोर पहुंचा है 3। और आज मंगलवार है और संतोष पाटिल मामा देखिए क्रिकेट के ये परम भक्त है, धीरे धीरे इस बार दिखना चाहिए। और ये देखिए आकाश, आपका भी हार्दिक स्वागत है। और पूरी तरह से क्या बात है, गटारी आज ही शुरू हो गई है, कल तो बुधवार है और गुरुवार को श्रावण महीना निकल जाएगा। लेकिन फाइन लेग के ऊपर इस शॉट को खेल दिया, दूसरे के लिए पलटने की कोशिश और इसी के साथ ये रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक अच्छा तालमेल। और इसी बीच यहाँ ये 2 रनों के साथ हम देख सकते हैं तो पनवेल टीम का स्कोर आगे बढ़ चुका है पंजाब बोर्ड के ऊपर 5। ओ जोरदार घुमाने की कोशिश की थी इस बार, लेकिन अनिकेत मते की ये गेंद थोड़ी उछली भरी थी। पॉइंट के ऊपर खेलने का ये मंसूबा फेल हो चुका है। और इसी के साथ स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम का टोटल स्कोर पहुंचा पहले ओवर के समाप्ति के बाद 5 बिना कोई विकेट के नुकसान पे। 18 गेंदों का खेल अभी भी शेष है। और इसके बाद मुकाबला होगा यूवी स्पोर्ट अलीबाग बनाम जॉय कुमार अग्री इलेवन भिवंडी के बीच। और हिमांशु सिंह कोटे का इस बार देखा जाए पहला और पारी का दूसरा ओवर लेके मौजूद है और उनके सामने सूरज पाटिल
ये दोनों इस बार देखा जाए आदर्श पनवेल टीम के लिए दोनों रन मशीन है। अमरनाथ टीम इस बार मेहमान टीम है। सेकंड राउंड का ये पहला मुकाबला आप सभी की आंखों के सामने अलीबाग बनाम भिवंडी के बीच। इस मैच के बाद होगा मुकाबला। और इस बीच ये गेंद अंपायर बालाजी सर क्या कहेंगे? डेड बॉल। और पीछे गेंद जरूर है, लेकिन इस बार विकेट कीपर गलती कर चुके हैं। बाई के रूप में सिंगल और स्कोर पहुंचा है 6 के घर में। और एक बार फिर से यहां देखना पड़ेगा। और ज्यादा उछलती भरी गेंद बाई के रूप में सिंगल। बिल्कुल, तो इसी बीच अंपायर जरूर चेक करेंगे। Yes, white ball. चेंडू अगदी डोक्याच्या वरून आहे. तो फिलहाल ये व्हाइट बॉल है जरूर. व्हाइट +1 मिलेंगे 2 और रन बनेंगे 8. और इस बार यहां सिंह की बॉल उछलती ज्यादा आ रही है. वो टप्पा उन्होंने सही पकड़ा हुआ है और बाई के रूप में सिंगल जरूर. एक बार दोबारा रियो है वही हाइट के लिए, तो जरूर चेक करेंगे इस बार अंपायर. फेयर डिलीवरी. एसएस 6:05. स्कोर 9 है. ओ क्या बॉल देखिए. जसप्रीत बुमराह की याद दिलाई गेंदबाज सिंह ने और टप्पा भी सही था. और वो इस बार देखा जाए दिशा देने गए थे अक्षय पवार गेंद को, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है. गेंद सीधी विकेट कीपर के पास. सिंह की ये बॉल डॉट. दूसरा ओवर जारी है. 3 गेंदे इस दूसरी ओवर की शेष. और इसी बीच यहां विकेट कीपर गलती कर चुके हैं और यहां जरूर सिंगल मिलेगा बाई के रूप में. सभी रियो इस बार चेक करने के लिए गेंद हाइट सिर के ऊपर है या नहीं.
फिर डिलीवरी, रियो खत्म बल्लेबाज की। अभी बल्लेबाज के पास मौका नहीं है रियो लेने के लिए। और इस बार सूरज को भी समझ क्या सिंह की गेंदबाजी चल रही है, धार धार। जैसे इस बार देखा जाए कई बार तलवार को धार होती है ना, उस तरह से धार गेंदबाजी चल रही धार। और पूरी तरह से इस बार देखा जाए बल्लेबाज इस गेंदबाज के सामने हार खा रहे, लेकिन परिवर्तन करना पड़ेगा सूरज को। आखिरी 2 गेंदें शेष। ये गेंद इस बार यह सूरज की गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, डॉट गेंद। और इसी के साथ मुझे लगता है ये ओवर खत्म। तो मुझे ये लग रहा है अगर ये शॉट पॉइंट के ऊपर खेलते, थर्ड मैन के क्षेत्र में दिशा देते, ये उठाने की कोशिश करने जा रहे थे, लेकिन ये उछली भरी गेंदें थी और ये मौका बल्लेबाजों को नहीं मिला और चकमा दिया। 2 ओवर खत्म। 2 ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो यहाँ लेट नितिन एंड श्रेया स्पोर्ट पनवेल आदर्श स्पोर्ट पनवेल टीम का टोटल स्कोर पहुंचा 10। बिना कोई विकेट के नुकसान पे सूरज खेल रहे 2 पे, उन्होंने 7 गेंदों का सामना किया। अक्षय पवार खेल रहे 3 पे, जिन्होंने 5 गेंदों का सामना किया। टोटल रन बन चुके 10 और आखिरी 12 गेंदों का खेल शेष है। तो इस इनिंग के बाद टॉस होगी यूवी स्पोर्ट अलीबाग बनाम जॉय कुमार अग्रवाल भिवंडी। दोनों कप्तान इस मैच के बाद इनिंग के बाद टॉस करने के लिए हाजिर हो जाए। आखिरी 12 गेंदें और यहां हम देख सकते स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम का स्कोर है 10 बिना कोई विकेट के नुकसान पे। आखिरी 2 ओवर शेष है, 12 गेंदों का खेल बचा हुआ है। शॉट कड़क है। इस बार अक्षय पवार ने सोच लिया, ठान लिया, बस हुए अब ढूंढो रे साजना, सामने डाउन द ग्राउंड। इट्स अ ब्यूटीफुल सी। खड़े खड़े ही उन्होंने इस बार देखा जाए खेला हुआ सीधा विशेप में शॉट। नेक्स्ट बॉल, देशमुख तैयार है राउंड विकेट से। इस बार स्क्वायर लेग के ऊपर दूसरे के लिए पलटने जा रहे, रन हो जाएगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और बल्लेबाज सुरक्षित स्थिति में, लेकिन 2 रन लेने में कामयाब बने अक्षय पवार। और 2 रनों के साथ देखा जाए तो पनवेल टीम का स्कोर पहुंचा है 18 बिना कोई विकेट के नुकसान पे। आखिरी 4 बॉल शेष। अंबरनाथ बनाम पनवेल के बीच टक्कर चल रही 6:10 घड़ी के अंदर। वी स्पोर्ट अलीबाग और भिवंडी के बीच होगी टक्कर इस मैच के बाद। और ये उड़ाया, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर कैच की संभावना, लेकिन ये भी इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर चली गई है। फील्डर ने बड़ी कोशिश की थी, लेकिन कोशिश कामयाबी नहीं बनी क्योंकि गेंद सीमा रेखा के बाहर चली गई। दूसरा छक्का पवार के बल्ले से। प्रयत्न अच्छा किया था, लेकिन ये 6 रन के साथ अक्षय पवार की बल्लेबाजी इस बार देखा जाए मूड में आ गई है, सुर में आ गई है, ताल में आ गई है और लय में आ गई है। और टोटल स्कोर पहुंचा है 24। पवार पहुंचे 17 पे, पनवेल टीम का स्कोर है 24। देशमुख की गेंदें खत्म हो गई 3 बॉल शेष। नेक्स्ट बॉल, राउंड विकेट से इस बार हवा में जरूर गेंदे संभाल के और यहां दूसरा रन पूरा हो चुका है। गुड रनिंग बिटवीन द विकेट। और इस 2 रनों के साथ ये देखिए, ये विकेट कीपर की चतुराई देखिए। इस बार उन्होंने ग्लव्स भी देखिए।
26 विदाउट लॉस। आखिरी 2 गेंदे शेष। अक्षय देशमुख 26-26, धावा संख्या 26। और इस बार बॉल काफी तेज आई, रफ्तार के साथ उन्होंने गेंद को फेंका। आखिरी गेंद शेष इस तीसरी ओवर की। और अंबरनाथ के सभी खिलाड़ी चिल्ला रहे और इशारा दे रहे कि अंतिम बॉल अच्छी फेंको। और एक बार फिर से, और इसी के साथ वाइट बॉल घोषित किया है। यस, फील्डिंग डिपार्टमेंट रिव्यू। यस, फेयर डिलीवरी। और खत्म। आखिरी 6 गेंदे शेष, यानी कि अंतिम ओवर पारी का। और टोटल रन इस बार देखा जाए बोर्ड के ऊपर लग चुके हैं 26 विदाउट लॉस, पनवेल टीम का स्कोर। आखिरी 6 बॉल, लास्ट ओवर, इनिंग की अंतिम 6 गेंदे शेष है। आणि 3 षटकानंतर आपण बघू शकता इथे धावा संख्या टोटल झालेल्या आहेत, त्या म्हणजे स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल संघाची धावा संख्या 26, बिनबाद 26। आखिरी 6 गेंदे और इस बार अंबरनाथ टीम के अंतिम बॉलर आ चुके हैं इस इनिंग के अंतिम 6 गेंदे फेंकने के लिए। अरब शेख, जिन्होंने विकेट कीपर इस बार देखा जाए उनके साथी है। और इस बार टप्पा जरूर पीछे, मिड विकेट के ऊपर चौका मिलेगा और ये 4 रन, पुल, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल और जबरदस्त शॉट, और 4 के साथ स्कोर 30। 2 ओवर में हमला कम हुआ, 2 ओवर में 10 ही रन आए, तीसरी ओवर में 16 रन आए, और चौथे ओवर में भी इस बार सूरज पाटिल ने ठान लिया कि आप कुछ ना कुछ करके हमें करना है। तो इस बीच यहां देखा जाए तो अरब शेख को उन्होंने चौवा ठोका, पुल किया मिड विकेट के ऊपर। आखिरी 5 बॉल शेष, 30 रन बोर्ड के ऊपर विदाउट लॉस। बारिश सुबह से गिर रही है, अभी तक रुकी नहीं। अगस्त महीना चल रहा है और शॉट कड़क है, एक और पॉइंट से मारेगा के बाहर, और एक छक्का है, दे रहे दुरुस्त है। लेकिन इस बार देखा जाए हमला किया है ताकतवर सूरज पाटिल ने। बैक टू बैक 2 बड़े हिट, एक बाउंड्री, एक छक्का, और टोटल रन बोर्ड के ऊपर आ चुके मेरे हिसाब से कुमार या उमेश भाई 36-36। ट्राई किया था लेकिन वो बॉल थी, वो फील्डर के सिर के ऊपर से चली गई सीमा रेखा के बाहर। आखिरी 4 बॉल। अरब से एक राउंड विकेट से, आए हाय वाई 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 वाई, क्या बात है यार। इस बार लॉन्ग ऑन के बाहर शेख को ठोका छक्का, और यहां सूरज पाटिल ने फ्रंट फुट का इस्तेमाल किया, चल के इस बार सौरव गांगुली की याद दिलाई। क्या बात है, 3 गेंदों के ऊपर मेरे हिसाब से 16 रन आ चुके हैं। जो पहले ओवर में, दूसरे ओवर में रन नहीं आए थे उसकी भरपाई निकाल रहे सूरज पाटिल और अक्षय पवार। अक्षय ने तीसरी ओवर में हमला किया, सूरज ने चौथे ओवर में हमला किया। विकेट इस बार पनवेल टीम के पास बहुत है, लेकिन ये ताकतवर जोड़ी है, लेकिन ताकतवर जोड़ी 2 ओवर में नहीं चली, लेकिन उसके बाद हंगामा जो किया वो लाजवाब है। विस्फोटक बल्लेबाजी चल रही है और खूंखार मूड में आकर शेर की तरह दहाड़ रहा है। वाह। 42 बॉल को चेक करे अक्षय पवार, 4-4, 5-5 बॉल, क्योंकि बॉल कौन सी अच्छी है महत्वपूर्ण है, चेक करने का तरीका अलग हो जाता है। आखिरी 3 बॉल शेख महंगे साबित होने जा रहे।
इस बार राइट हम और द विकेट से, और यहां अंपायर वाइड घोषित कर रहे। तो फिलहाल राउंड विकेट से मार खाया तो राइट आर्म ओवर द विकेट से आए, राइट आर्म ओवर द विकेट से वाइड फेंका तो फिर राइट आर्म राउंड विकेट से आ जाए। ये बॉलर की रणनीति होती है, लेकिन उन्होंने साइड वही पकड़ी हुई है। पवार सामने ही 44 और इसी के साथ गॉन अक्षय पवार। और अभी जल्दबाजी हुई तो कोई टेंशन नहीं, क्योंकि अभी अंतिम ओवर है। 19 रन बना के वापस जा रहे। 12 गेंदों का सामना किया अक्षय पवार ने। विवेक गायकवाड़ ने इस बार देखा जाए कैच को पकड़ा विकेट के पीछे, और अरब शेख को ये सफलता मिली। तो चलिए इस बार स्पीड अप कीजिए। और 2 गेंदे शेष। 44 लॉस ऑफ 1 विकेट विशाल जीतेकर मैदान के अंदर। और अंतिम 2 बॉल बची हुई। दो गेंदें शेष। बारिश तेज होती जा रही है, और मुझे ये समझ में नहीं आया कि इस बारिश में खिलाड़ी भीग रहे तो अंपायर को भी भीगने का मौका है ना। आखिरी 2 गेंदें और विशाल जीतेकर इज गॉन, क्योंकि वहां शॉट थर्ड मैन के क्षेत्र में फील्डर लगाया था। और इसी के साथ वापस ड्रेसिंग रूम में जा रहे। 44 लॉस ऑफ 2। आखिरी इस बार देखा जाए जो गेंदे जो 2 है उसके ऊपर 2 विकेट मिले शेख को। अंतिम बॉल शेष, इनिंग की आखिरी गेंद शेष। लास्ट डिलीवरी 44 लॉस ऑफ 2। सूरज लय में आकर खेल रहा था। उन्होंने जमकर 3 गेंदों में 2 छक सिक्सर 1 बाउंड्री लगाई थी। और स्ट्राइक रोटेट होने के बाद देखिए चेंज करने के बाद क्या परिणाम। और इस बार शानदार तरीके से कट मारा है कॉर्नर पॉइंट के क्षेत्र में। दूसरे के लिए भागने की कोशिश। थ्रो अगर विकेट कीपर के पास चला जाता तो कहीं कुछ ना होता, लेकिन ये 2 रन पे संतुष्ट होना पड़ा मयूर वाघमारे को। उन्होंने खाता ओपन किया। 2 रनों के साथ ओवर खत्म, यानी कि इनिंग हुई खत्म। और ये 4 ओवर खत्म होने के बाद हम देख सकते हैं तो टोटल रन बोर्ड के ऊपर बन चुके हैं स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम का स्कोर है 46। और जीतने के लिए हर्ष 11 एस स्पोर्ट अंबरनाथ टीम को 24 गेंदे और 47 रनों की जरूरत है। तो 47 रन चाहिए टॉस करने के लिए। यूवी स्पोर्ट अलीबाग बनाम जॉय कुमार अग्री इंडियन भिवंडी दोनों कप्तान आइए टॉस करने के लिए, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है, ध्यान में रखिए। तो 46 रन बन चुके और 47 रनों का टारगेट है हर्ष 11 एस स्पोर्ट अंबरनाथ के टीम के सामने। अब होगी इस बार का पनवेल की गेंदबाजी और अंबरनाथ की बल्लेबाजी। लक्ष्य का पीछा करना है 47 रनों का। आने वाला समय बताएगा मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा। लेकिन चलते एक बार फिर से दीपक पाटिल सर इनकी जुबानी सुनने के लिए तुम हम उत्सुक है, तो जरूर उनकी जुबानी सुनिए, उनके वाणी के ऊपर इस मैच का रिजल्ट सुनिए। हम लेते ब्रेक, मिलते हैं अगले इनिंग के लिए, तब तक रखिए ख्याल। धन्यवाद।
चला फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू सो मच अमित जी मात्रे. आणि टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. UV स्पोर्ट्स अलिबाग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत ना. चला टॉस केला जाईल. सामना 4 ओव्हरचा असेल. UV स्पोर्ट्स अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये अग्री 11 भिवंडी. चला भिवंडी संघानं टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. "47 रन्स टू विन." 47 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. चला मॅच चालू करा प्लीज. चला सामना चालू करा. "47 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण बघताय अरब शेख आणि करण ढुळे. पहिला बॉल मयूर वाघमारेचा बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता.
चांगला बॉल आणि इकडे मात्र विकेटचं पतन बाद झालाय. पहिली सफलता करण डोळे मैदानाच्या बाहेर. व्हाईट बॉलला सुरुवात जरूर झाली होती परंतु विकेट मिळाले. मयूरचा बॉल समोर हलक्याने ड्राईव्ह केला होता मिडॉनच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनचे फिल्डर चांबो येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एक रन. अरब शेख आणि विवेक गायकवाड अशी जोडी आहे. करण धुळे लवकर बाद झालाय, खाते उघडू दिलं नाहीये. ही गोलंदाजीतलं जर सातत्य टिकवलं आदर्श पनवेलने या मॅच मध्ये तर नक्कीच 47 साठी मोठा संघर्ष करावा लागू शकेल. परंतु पाहूया अरबचा हा फटका समोरच्या दिशेला. नो चान्स फॉर चांबो. वेगवान शॉट होता. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. रॅपिडली समोर लॉंग ऑन क्लिअर केलंय पहा. थोडस पिकअप जर आधी असता तर कदाचित पोहोचता येणं शक्य होतं परंतु गती सुद्धा प्रचंड होती फटक्यामध्ये. चौकारानं टीमची टोटल 7 वर. पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बॅटची कडा लागून बॉल पाठीमागे गेलाय. यष्टांच्या पाठीमागे अक्षय पवार आहेत. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक आतापर्यंत मयूर वाघमारे. रायगड मान्सून दमदार आयोजन. विएनएम रायगड ग्रामीण. चांगला बॉल पुन्हा एकदा बेट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याचमुळे म्हणालो होतो अगोदरच गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग आहे. 47 साठी संघर्ष करावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1-7. 3 ओव्हर्स 40 धावांची गरज. अंगद पाटील दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. मान फ्रॉम इनामपुरी. आदर्श पनवेल टीम कडून हे दुसरं षटक फार निर्णायक राहणार आहे. वडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुल शॉट. स्क्वेअर एकला फिल्डर आहे. बॉल थोडासा स्टॉप झालाय तिकडे. सिंगलच मिळेल. हेच करायचंय. मोठ्या फटक्यापासून जर वंचित ठेवता आलं प्रतिस्पर्धी टीम हर्ष 11 SS स्पोर्ट्स अंबरनाथला तर ते फायद्याचं ठरेल. कारण पहिलीच भन्नाट सुरुवात करून दिले ती मयूर वाघमारेंना. आणि अंगद पाटील नामवंत गोलंदाज नेहमीच व्यावसायिक स्पर्धा खेळताना दिसतो.
परंतु पाहूया पुढे अरब शेख तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशाहीन हा चेंडू होता. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. संध्याकाळचं सत्र डे नाईट फॉर्मॅट. इकडे पुन्हा एकदा डिरेक्शन रॉंग आहे अंगद पाटीलची. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरून टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. आणखीन एक रन अतिरिक्त स्वरूपामध्ये. थोडंसं हास्य आहे अरब शेखच्या चेहऱ्यावर. 10 धावा झाल्यात. ओ शॉर्ट बॉल होता, भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग टोला षटकार. तयारीतच होता, हाफ ट्रॅकर होता आणि 6 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र झपाट्यानं पुढे जाईल. थोडा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, असं वाटलं असेल कदाचित टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगात जाईल, उसळी घेईल, परंतु काहीच घडलं नव्हतं पाठीमागच्या बॉलमध्ये. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. समोर शॉट कबा पॉइंटला अंगदचा थ्रो, परंतु तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा पूर्ण झाल्यात. जिकडे सिंगल होती परंतु सिंगल इझिली कन्व्हर्टेड इनटू द डबल. या 2 धाब्याने टीमची टोटल पुढे जाईल ती 18 वर. 18 रन्स ऑन बोर्ड. धावा येण्यास सुरुवात झाली अंबरनाथ टीमसाठी या ओव्हरमध्ये. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा जुनी करायच्या आहेत. गोलंदाज अंगद पाटील पुन्हा एकदा. हो, इकडे टाइम करता आला नाहीये प्रॉपर. मिड ऑफच्या रिजन कडे चेंडू. अंगद धावतोय स्वतः. थ्रो चांगला झालाय. अरब पुढे आला होता परंतु इकडे कव्हर करायला कोणी नव्हतं. आणि पुढे जर आपण पाहिलं विवेक गायकवाड मात्र दुसरी धाव घेण्याचा त्याचा कोणताच मनसुबा नव्हता. आपा बिलकुल टाइम झाला नव्हतं. बॅटची खालची कडा घेऊन बॉल समोर आला होता. अंगदनं मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आपा तिकडे बसून राहिले होते. विवेक चान्स होता अक्षय पवारकडे परंतु पाठीमागे कोणी नव्हतं कव्हरअपला. त्याचमुळे त्यानं ती रिस्क घेतली नव्हती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर. 14 बॉल 28. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आपटला होता हा चेंडू अंगदचा. टप्पा पडला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इकडे रेफर करण्यात आले, रिव्ह्यू घेतलाय. So white ball call from umpire. पुढे दिला होता, स्लॉट मध्ये दिलाय आणि समोर पाठवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विवेक गायकवाडच्या बॅट मधून आलाय. करारा जवाब आपा स्लॉट मध्ये दिलाय. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं अंगद पाटील थोडंसं महागडं ठरतं हे षटक. थोडंसं चिंताजनक गोष्ट मी तर म्हणेन आदर्श स्पोर्ट्स पनवेलसाठी. चिंता वाढली असेल या षटकानंतर, कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये अंगदनं दिल्यात 19 धावा. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना हर्ष 11 SS स्पोर्ट्स अंबरनाथ. शॉट पाठीमागे गेलाय. टायमिंग कमालीचं आहे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंगद पाटीलचं अतिशय महागडं असं षटक. जवळजवळ कदाचित सामन्याचा रिझल्टच फिरलाय की काय. 25 धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. आणि या 25 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पडण्याचा प्रयत्न मात्र केला होता. थोडासा ऑफब्रेकच्या प्रयत्नामध्ये होता, काहीच फायदा झालेला नाहीये.
3 षटकारांचा केस सादर केला आणि त्याचमुळे धावसंख्या आपण पाहिली अंबरनाथची तर जाऊन पोहोचली ती 32 वर. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे आता मात्र फक्त 15 धावांची. बारा चेंडू आणि 15 धावा. 47चं टार्गेट आहे. अंगद महागडा ठरला. 25 धावा खर्च केल्यात अंगदनं आणि त्याचमुळे मयूर वाघमारेनं दिलेल्या फक्त 7 धावा. सुरुवात चांगली झाली होती परंतु आता या मॅच मध्ये बनवायचा असेल सामना तर प्रसन्न पाटील. हुक शॉट बॉल हवेत आहे. फाईनलीकडे चाललाय. विशाल चितेकर तिकडे धावतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. परंतु आता यात 15 धावांमध्ये किती मोठा संघर्ष आदर्श पनवेल करतोय हे पाहावं लागेल कारण आजपर्यंत या संघानं बरेच संघर्ष केलेत. कठीण वाटणारे सामने सुद्धा जिंकलेत आणि म्हणूनच तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये नेहमीच आदर्श पनवेल असू द्या, गावदेवी गावठाण असू द्या, संघाचा नेहमी डंका वाजताना पाहायला मिळालाय. इकडे पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाज बाद आहे. रन आउट. परफेक्ट थ्रो होता विशाल चितेकरचा थेट यष्ट्यांवर. पहा तर नक्कीच चांगला संघर्ष बघायला चांगली झाली पाहिजे हीच प्रत्येकाची इच्छा असते. परंतु पाहूया सामना कुठपर्यंत जातोय. न्यू बॅटर अजिंक्य दिवेकर मागच्या मॅच मध्ये काय खेळला होता. 4 चेंडूंमध्ये 4 लगातार षटकार मारले होते त्यानं. अतिशय आक्रमक खेळाडू ओळखला जातो. बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये लागला. शॉर्ट थर्डला बॉल गेलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. हा सामना हळूहळू थोडा पुढे न्यावा लागेल. मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवावं लागेल तरच कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये संघर्ष करता येऊ शकेल. याच जोडीनं मागच्या मॅच मध्ये हाहाकार माजवला होता. ओ इकडे टॉपेज घेतली होती. वेगानं बॉल पहा. फाईन लेगला फिल्डर होते त्याच्या डोक्यावरून परंतु लॉंग स्टॉपला मात्र विजय आहेत. चांगलं बॅकअप झालं तिकडे आणि त्याच कारणाचं सिंगल आले. 1 रन. टीमची टोटल पुढे चालले. प्रसन्न पाटील चांगली बॉलिंग करतोय. जरूर त्याच्यासाठी थोड्या धावा कमी राहिल्या 2 ओव्हर्समध्ये परंतु तरी सुद्धा चांगली टक्कर दिली जाते. आपटला होता बॉल. पुल शॉट पाहायला मिळतोय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो डबल ट्रिपल एवढे टप्पे येत जर थ्रो आला तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धाबा पूर्ण. या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचले अंबरनाथचा आतापर्यंत 37 या आकड्यावर. शेवटचे 8 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता. ओ चांगला बॉल. क्विक बाउन्सर. टप्पा पडला. उसळी घेत सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. ओ काय डिलिव्हरी होती इकडे मात्र जमलंच नाही. ओ रिव्ह्यू घेण्यात आलाय पुन्हा एकदा फ्रॉम बॅटिंग टीम. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. तिसरे पंच जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील.
वाईड बॉल कॉल. रिव्ह्यू घेतला होता बॅटिंग टीमने आणि तो सक्सेसफुल ठरलाय. चांगला बाउन्सर होता प्रसन्नाचा. ओ चांगला बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना आणखीन एक डॉट बॉल. पावसाला सुरुवात झाली. मॅचचा रिझल्ट बदलू शकतो. इथून काही घडू शकतो. क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल गेम आहे हा. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. प्रसन्न पाटीलनं पुन्हा एकदा थोडंसं मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न आदर्श पनवेलला केलाय. हा चेंडू इकडे टपलवलं होतं. शॉर्ट थर्डला फील्ड केलाय. सिंगल मिळेल. 1 रन. प्रसन्न पाटील कमालीचं षटक. काय षटक हाताळले. 2 ओव्हर्समध्ये 15 धावा राहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रसन्नानं दिलेल्या फक्त आणि फक्त 6 धावा. 7 धावा टोटल दिल्या. कमालीचं षटक हाताळलंय. जे मयूर वाघमारेनं षटक टाकलं होतं एकूण 7 धावा त्यानं दिल्या होत्या. प्रसन्नानं सुद्धा 7च धावा दिल्या. एकही बाउंड्री नाहीये. एकही षटकार न देता मात्र पूर्ण केलेलं हे षटक होतं. आणि त्याच वेळी आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडतंय. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. दिसायला आकडे सोपे जरी दिसले असले तरी सुद्धा पावसाला सुरुवात झाली. पावसाचा वेग वाढलाय आणि त्याच वेळी बराच वेळेला पावसामध्ये थोडासा ॲडव्हान्टेज गोलंदाजांना होत असतो आणि तोच ॲडव्हान्टेज जर मिळाला इकडे तर आदर्श पनवेल संघ चांगला बाउन्स बॅक तर केलंय. परंतु रिझल्ट काय येतोय. सामना सध्याच्या घडीला अंबरनाथच्या बाजूला झुकताना दिसतोय. परंतु मागचं षटक मात्र थोडंसं कॉन्फिडन्स देऊन गेलंय. 6 चेंडू आणि 8 धावा. चौथं आणि अंतिम षटक. मान फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. आदित्य पाटील. बामणडोंगरीचा डावखुऱ्या हाताचा जादुई गोलंदाज. बऱ्याच स्पर्धांमध्ये मेडल टाकण्याचा कारनामा केला या गोलंदाजानं. तर आज त्याला 8 वाचवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळं पूर्णच्या पूर्ण 8 धावा अंबरनाथला काढाव्या लागतील. हा चेंडू प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. क्रीजवरच आहे. हो इकडे थोडीशी इंजरी काहीतरी लागलं आय थिंक धावताना. अजिंक्य दिवेकरचा हात किंवा बॅट माहिती नाहीये परंतु जागेवर थांबला आदित्य. थोडासा विव्हळताना दिसलाय. आय थिंक कानाला थोडीशी दुखापत होत असताना. कारण फॉलो थ्रू मध्ये होता आदित्य पाटील आणि त्याच वेळेला दिवेकर धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मधून केला होता. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. पहिल्या बॉलवर सिंगल आले. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 1-2 डॉट बॉल जर पाहायला मिळाले ना आदित्य पाटील कडून 1-2 डॉट बॉल तर सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर जाऊ शकतो आणि तेच अपेक्षित आहे. शेवटच्या बॉलवर मॅच गेली पाहिजे. प्रेक्षकांना तेच हवंय. मग मॅचचा रिझल्ट काही लागू द्या, कोणाच्याही बाजूने लागू द्या. जो चांगलं खेळणार आहे ऑब्व्हियसली तो संघ जिंकणार आहे. 5 बॉल 7. आदित्य पाटील तयार. ओ फटका फसलाय. बॉल हवेत आहे. आदित्यनं टिपला झेल. संपला इकडे विवेक गायकवाडचा खेळ. निर्णायक क्षणाला मात्र थोडस मॅचला कलाटणी देणारी ही षटकं डावकुऱ्याच्या हाताच्या गोलंदाजांची. पहिल्यांदा प्रसन्न पाटील आणि आता मात्र आदित्य पाटीलला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही अंबरनाथ टीमला 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. काही घडू शकतो. आदर्श पनवेल संघ बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हिवाळे पाहिलेत. साधं नाहीये. बराचसा संघर्ष केलाय. बऱ्याचशा पराभवामधून सुद्धा बराचसं शिकलंय आणि म्हणूनच सध्याच्या घडीला पनवेलमधले सगळे स्टार खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतात तुम्हाला. आदर्श पनवेल संघामध्ये सुद्धा येणं, त्या प्लेइंग 11चा हिस्सा होणं ही सुद्धा खरं तर सगळ्याच खेळाडूंसाठी मोठी गोष्ट असते. बराच वेळेला चांगले चांगले खेळाडू सुद्धा प्लेइंग 11च्या बाहेर स्क्वॉडमध्ये असतात आणि त्याच वेळी हा एक परिपक्व संघ म्हणून ओळखला जातो. पनवेलमधील लढतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 4 बॉल 7. अंकुर सिंग न्यू बॅटर कम्स इन.
चांगला बॉल टप्पा पडला झपकन अक्षय पवारकडे. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सोपं नाही अगोदरच म्हटलं होतं मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 12 बॉल 15ची मॅच संपूर्णपणे आता मात्र गोलंदाज इकडे हावी होत असताना 3 चेंडूचा खेळ बाकी 7 धावांची आवश्यकता. कमाल सामना सुरू आहे माडगरच्या मैदानावर. पाठीमागे जाऊन इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. स्टंप लाईनला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी सुरू आहे. स्वप्नातही वाटले नसेल अंगदच्या षटकानंतर मात्र आदर्श पनवेलचं असं काहीतरी बाउन्स बॅक होईल परंतु ते केलंय. प्रसन्नानं पहिल्यांदा या मॅच मध्ये मात्र जान फुकली कुठेतरी जिवंतपणा आणला आणि आता मात्र बामणडोंगरीचा आदित्य पाटील लढतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा अक्षय पवारकडे. आणखीन एक डॉट बॉल. परंतु रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आले. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे परंतु हा जर डॉट बॉल आला तर इथे अंबरनाथ जिंकणं फार कठीण होईल कारण शेवटच्या बॉल साठी सुद्धा 7 धावा राहिल्यात. परंतु पाहूया इकडे एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये. आणि हा सामना जर इथून आदर्श जिंकतोय तर नक्कीच इतिहासामध्ये नोंद केली जाईल. असेही सामने आदर्श जिंकतोय ठरवलं जाईल. कशासाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईड लाईन चेक करायची आहे पंच सांगतात. आणि इकडे मात्र पाहूया एक बॉल शेवटचा राहतोय की 2 बॉलची गरज आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चेंडू 7 धावा शक्यप्राय आव्हान आहे. एक लिगल डिलिव्हरी. सामना आदर्श पनवेलकडे आणि हा सामना जिंकलाय विशाल जितेकर टीम. आदर्श पनवेलला चित्त थरारक लढत जिंकले. स्वप्नवत कामगिरी कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. हा संघ लढवय्या आहे. हे संघाचे खेळाडू जिगरबाज आहेत आणि तो जिगरबाज जिद्दीनं खेळलाय. प्रसन्न पाटीलनं मॅच मध्ये आणलं आणि आदित्य पाटीलनं विजयाची पताका फडकवली. काय खेळ झालाय. काय खेळलेत. काय गोलंदाजी केलंय. मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, आदित्य पाटील सुपर बॉलिंग आणि आज संघ जिंकलाय. हे सोपं नाहीये. श्रेया स्पोर्ट्स स्वर्गीय नितीन नाईक स्मृती आदर्श पनवेल संघानं ही बाजी मारले. इट्स अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबल. अनिश्चितताओं का खेल है क्रिकेट. विशाल जितेकरनं मात्र तो फेकलेला थ्रो आणि त्या थ्रोवर आरब शेखचं बाद होणं किती महत्वाचं होतं. 8 बॉल मध्ये 15 वर खेळत होता. आरब असता तर कदाचित तिकडे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु त्या रनआउट नंतर असं काही मैदानामध्ये एक वेगळा जिवंतपणा आला. असं काही उत्साह आला. एक वेगळा कॉन्फिडन्सनं मैदानामध्ये खेळ झाला. आणि अंबरनाथनं मात्र हातात तोंडाशी आलेला घास मात्र मी तर म्हणेन इकडे सुपूर्द करून टाकला. हा स्कोर कार्ड 47 टार्गेट होतं. 40 वर थांबवलं. अंगद पाटील लवकर हे षटक विसरण्याचा प्रयत्न अंगद पाटीलला करावा लागेल कारण त्या षटकानंतर जवळजवळ मॅच गेलीच जमा होती. परंतु प्रसन्न पाटील आणि आदित्य पाटील सुपर बॉलिंग. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर. खरं तर 3ही गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.